नमस्कार. अनलॉक जिंदगीच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत. यात आपण एका ध्येयवेड्या भारतीय तरुणीची कथा पाहणार आहेत. एक कथेच्या रूपात सांगायचं म्हणजे डिसेंबर 2014 मध्ये मुंबईची ही तरुणी बँकॉकमध्ये शॉपिंग करत होती. अनेक ठिकाणी शॉपिंग केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या स्ट्रीटवर साधारणतः 25,000 दुकानं होती बँकॉकच्या. पण त्या 25,000 दुकानांपैकी एकही दुकान ऑनलाईन रजिस्टर्ड नव्हतं. म्हणजे जर कोणाला भारतामध्ये जर कोणाला ते दुकानाचे प्रॉडक्ट पाहिजे असते तिथं जाऊन घ्यावे लागणार होते. मग त्या तरुणीच्या डोक्यात एक संकल्पना आली. मग त्यांनी ठरवलं की या दुकानांच्या प्रॉडक्टला मी ऑनलाईन मार्केटिंग मिळवून देऊ शकते का. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा काही संकल्पनाच्या आधारावर मला काही करता येईल का. या तरुणीच्या या संकल्पनेतून एका मोठ्या कंपनीचा उदय झाला. आज या तरुणीला फॅशन ब्युटी म्हणून ओळखलं जातं. मूळच्या मुंबईच्या असलेल्या यांचं नाव आहे अंकिती बोस. झिलिंगो या नवीन कंपनीच्या त्या मालक, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचे पार्टनर ध्रुव कपूर या दोघांनी मिळून ही कंपनी 2015 मध्ये स्थापन केली. झिलिंगो ही एक ई कॉमर्स क्षेत्रातलं आता एक खूप मोठं चर्चेतलं नाव आहे. काही कोटी, हजार कोटी रुपयांमध्ये त्यांची उलाढाल गेली. 2015 मध्ये झिलिंगो हे बाळ जन्माला आलं आणि त्या ऑनलाईन साईटनं आता करोडो रुपयामध्ये उलाढाल केली. एकदम फरड्या इंग्लिशमध्ये बोलणारी ही स्त्री, भारतीय स्त्री, आपणच नाही ज्यांना त्यांच्याविषयी माहीत आहे तेच लोक नाही तर सगळं जग आज या तरुणीकडे कुतूहलानं बघते. आज किती वय आहे त्यांचं? 27-28. संकल्पना कधी सुचली? 2014ला, म्हणजे 5 वर्षाखाली, साधारणतः 22-23 वर्षाचा असलेले वय तेव्हाच, नाही का. अनलॉक जिंदगी, स्वतःच्या कन्सेप्ट, स्वतःच्या आयडिया या स्त्रीनं अनलॉक केल्या आणि अख्ख्या जगाला थक्क करणारी प्रगती केली. तुम्हाला एक गोष्ट सांगू, सध्या त्यांच्या या झिलिंगो पुढची समस्या काय आहे? व्हेरी इंटरेस्टिंग टू नो. झिलिंगो पुढची आत्ता सध्या समस्या ही आहे की कंपनी ज्या वेगामध्ये वाढते तो वेग कसा नियंत्रित करायचा. बरं बघा, बऱ्याच लोकांना आपला बिझनेस होत नाही याची चिंता असते. यांना बिझनेसमध्ये जी वेगात वाढ होते ना, ती वाढ कशी मॅनेज करायची ही समस्या आहे. व्हॉट ए ग्रेट थिंग. 6,500 कोटीची आजची उलाढाल आहे. आणि हे जे काय अर्थतज्ञ आहेत किंवा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे जे वर्तमानपत्र आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, काही तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांचं मत असं आहे की या कंपनीचा हा वेग पाहता ती कंपनी काही अब्ज याच्यावर उलाढाल करेल. ते काही वर्षात. एका भारतीय स्त्रीच्या मनात सहज फिरताना आलेली कन्सेप्ट, त्या कन्सेप्टला त्यांनी दिलेलं मूर्त रूप आणि त्यातून झिलिंगोचा जन्म झाला. मुख्यालय सिंगापूर, भारतात टेक ऑफिस बेंगलोरला, मूळची स्त्री मुंबईची. सॅल्यूट टू अंकिती बोस, नाही का. किती क्षमता दडून असतात प्रत्येकाच्या इथं. त्या किती जणांना अनलॉक करता येतात, किती जण ते प्रत्यक्षात उतरवतात, किती जण रात्रंदिवस एक करून पुढे जातात. हा एक चर्चेचा विषय. खूपच भारी, एकदमच. का त्यांना बऱ्याचदा असं, तुम्ही भारतामध्ये जास्त का नाही केलं? त्यांचं खूप छान उत्तर आहे. ते म्हणाले, भारतामध्ये ऑलरेडी काही कंपन्यांचा खूप जम बसलेला आहे. लाईक ॲमेझॉन असू द्या, फ्लिपकार्ट असू द्या किंवा आणखीन काय असू द्या. म्हणून म्हणाले की इथं मी करेल पण त्याला वेळ आहे. मग त्यांनी काय केलं की ज्या भागामध्ये त्यांनी ही कन्सेप्ट सुचली, साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, आग्नेय आशियाई देश, त्याच भागावर यांनी जोरात लक्ष केंद्रित केलं. इंडोनेशिया, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना, थायलंड या भागामध्ये अक्षरशः अत्यंत वादळी वेगाने ही कंपनी प्रगती करायला लागली. एका कोणाचीही वेळ सदा सर्व काळ असत नाही. काय सांगता येईल?
आपली ही भारतीय कंपनी एखाद्या दिवस ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांना सुद्धा भारी पडेल. तज्ज्ञांचं तर असंच मत आहे आणि तुमच्या माझ्या शुभेच्छा सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. खूपच भारी. झिलिंगो 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 एक वेळेस हे नाव सगळ्यांच्या तोंडात असेल. तुमच्या माझ्या आता हे लोकांना तर कळालंच, लहान मुलं सुद्धा म्हणतील. आणि त्यावेळेस तुम्हाला मला आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की हे अंकिती बोस या भारतीय आहेत, नाही का. यांचे काही संदेश आहेत खूप छान. कुणी व्यक्तीला आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांचे हे 2-3 संदेश आहेत ना, ते खूप छान मदतनीस ठरतील. प्रत्येक कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला नाव करता येऊ शकतं हे सिद्ध करतील. काय संदेश आहेत त्यांनी एक सांगितलं छानपैकी, तुम्ही स्वप्न मोठे पहा म्हणाले. थिंक बिग, नाही का. स्वप्न ही एक अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यामधून खूप काही हे होईल. तुमचं ध्येय, तुमची स्वप्न, त्यामुळे खूप मोठी स्वप्न पहा. तुम्ही बघा ना, स्वप्न बघायला काही पैसे लागतात, पण नुसतं स्वप्न बघून चालत नाही. नुसते स्वप्न बघितले, बिंदास झोपले तर थोडंच हे स्वप्न साकार होते नाही. ते म्हणाले पहिले एक तर तुम्ही मोठी स्वप्न बघा, आणि सेकंड थिंग खूप महत्वाची ती पहिल्याशी कोरिलेट करते. ते म्हणाले जेवढं काम आत्ता तुम्ही सध्या करताय ना, तर त्याच्या किमान 4 पट काम करा. 4 पट. स्वतः ही तरुणी साधारणतः 18 तास ते काम करतं, 16 तास ते ऑफिसमध्ये असतात, नाही का. कष्ट, स्वप्न आणि कष्ट एकत्र आल्याशिवाय यश येत नाही. स्वप्न अधिक कष्ट बरोबर यश. स्वप्न मिस झाले यश मिळणार नाही. कष्ट नाही केले नुसते स्वप्न पाहून काही फायदा नाही, नाही का. मोठी स्वप्न पहा म्हणाल्या, भरपूर काम करा, 4 पट काम करा म्हणाल्या. आणि एक तिसरा मुद्दा त्यांनी खूप चांगला सांगितला, खूप जणांना तो लागू होतो. ते म्हणाले भांडवल उभं करणं एखाद्या वेळेस सोपं आहे, पैसे कमावणं एखाद्या वेळेस सोपं आहे, बट म्हणाल्या तुमच्याकडे जे भांडवल आहे, तुमच्याकडे जी संपत्ती आहे, यू स्पेंड इट वाइजली. शहाणपणानं खर्च करा, शहाणपणानं खर्च करा. गुड थिंग्स. मोठी स्वप्न पहा, 4 पट काम करा, भरपूर कष्ट करा, आणि जे तुम्ही कष्ट करून पैसे कमावलेत ते वाइजली स्पेंड करा. शहाणपणानं खर्च करा, नाही का. परत एकदा सांगतो, अनेक लोकांना ही चिंता असते की कंपनीची वाढ का होत नाही. यांना ही चिंता आहे की कंपनीची वाढ नियंत्रित कशी करायची. आपल्या भारतामध्ये स्त्रियांचं भारतीय लोकसंख्येशी प्रमाण हे साधारणतः 50% आहे, साधारणतः 50%. एवढं मोठं टॅलेंट स्त्रियांमधलं, प्रत्येक स्त्रीमध्ये एवढं मोठं टॅलेंट आहे. हे जर टॅलेंट आपण अनलॉक करू शकलो ना, तर भारत फक्त आपल्या देशात मोठा होणार नाही, आशिया खंड मोठाच होणार नाही, पण जगामध्ये खूप मोठी ताकद म्हणून पुढे येईल. तर अशाच काही स्त्रियांविषयी आपण परत पुढच्या भागामध्ये बोलूया. आणि याचा उद्देश परत एकदा स्पष्ट करतो, वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या हिमतीच्या बळावर, आपल्या आयडियाच्या बळावर, आपल्या कष्टाच्या बळावर, आपलं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या बळावर मोठे झालेल्या, काही खूप मोठी पार्श्वभूमी नसलेल्या पण स्वतःचं भव्य दिव्य विश्व निर्माण केलेल्या व्यक्तींची आपण अनलॉक जिंदगीमध्ये ओळख करून घेणार आहेत. यानंतर सुद्धा अशा काही व्यक्तीला आपण भेटू. तुर्त अंकिती बोस मॅडम, सॅल्यूट टू यू. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू.